सध्या या सभागृहामध्ये उपस्थित केबीस भवन या सभागृहामध्ये उपस्थित सानपाड्यातील सगळे रहिवासी, इथे काही मान्यवर पदाधिकारी आहेत, ते सगळे पदाधिकारी, अनेक पक्षांची, वेगवेगळ्या पक्षांची लोक इथे उपस्थित आहेत। आधी सगळ्यात सुरुवातीला तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो की आज भावनेची एक भावनिक किनार असलेला शोक सभेचा कार्यक्रम आज इथे संपन्न होतोय। आणि जसे आपण सगळे जाणतो की काळेसाहेब 1 नोव्हेंबर रोजी या लोकातून त्या परलोकामध्ये निघून गेले आणि त्यांची सगळी मित्रमंडळी आज इथे उपस्थित आहेत। ज्येष्ठ नागरिक संघाची सगळी मान्यवर ज्येष्ठ नागरिक मंडळी इथे उपस्थित आहेत। त्या सगळ्यांचं मी धन्यवाद देऊन सगळ्यात सुरुवातीला काळेसाहेबांची तस्वीर इथे ठेवलेली आहे। मी त्यांचे सुपुत्र, त्यांचे चिरंजीव श्री प्रवीण काळे यांना विनंती करेन की आपण कुटुंबियांच्या समवेत त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करूया।
प्रवासादरम्यान आपल्याकडून होईल तेवढी चांगली कामं करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मला खास करून उल्लेख करावासा वाटतो की ज्येष्ठ नागरिक संघासाठी, म्हणजे ज्येष्ठ नागरिक संघ हा काळेसाहेबांचा जीव की प्राण असं म्हटलं तरी चालेल. आज त्यांची सगळी मित्रमंडळी इथे उपस्थित आहेत आणि ही शोकसभा जी आहे, प्रवीण काळे आणि प्रमोद काळेसाहेब हे सगळे काळेसाहेबांचे कुटुंबीय आज इथे आपल्यासोबत या शोकसभेला उपस्थित आहेत. आपण सगळ्यांनी शांतता ठेवून त्यांच्याबद्दल आपली असणारी मनोगत आपण इथे ऐकणार आहोत, पण त्याबरोबरच सुरांच्या माध्यमातून एक भावपूर्ण श्रद्धांजली देण्याचा एक छोटासा या सर्व कलावंतांचा मानस आणि म्हणून काही गीतं आणि त्याचबरोबर काही आपल्या सगळ्यांची मनापर्यंत पोहोचणारी मनोगत आपण ऐकू आणि ती खऱ्या अर्थानं या अत्यंत वेगळ्या अशा व्यक्तिमत्वाला खऱ्या अर्थानं एक आदरांजली, एक श्रद्धांजली असेल असं मला वाटतं. आणि म्हणून चिरंतिठन्तु सद्धमो लोको होन्तु सुखी सदा. आपण सगळेजण ज्या कुठल्या धर्माचे असू, ज्या कुठल्या पंथाचे असू, ज्या कोणाची आपण उपासना करत असू, त्या सगळ्या प्रत्येक उपासनेचं, प्रत्येक श्रद्धेचा मान ठेवून ती श्रद्धा या भारतभूमीवर अशीच टिकून राहो, कायम राहो, अबाधित राहो हे सांगून मला असं वाटतं त्या परमपिता परमात्म्याच्या चरणी, गणेशाच्या चरणी, गणपती बाप्पाच्या चरणी या कलावंतांच्याकडून एक मानवंदना देऊ आणि त्यानंतर पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. धन्यवाद. प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया, प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो
गुणीजन पालक दुरित तिमिर हारका विघ्न विनाशक गुणीजन पालक दुरित तिमिर हारका सुखकारक तो दुःख विदारक सुखकारक तू दुःख विदारक तूच तुझा सारखा वक्रतुंड ब्रह्मांड नायका वक्रतुंड ब्रह्मांड नायका विनायका प्रभुराया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया प्रथम तुला वंदितो सिद्धिविनायक तूच अनंता सिद्धिविनायक तूच अनंता सिद्धिविनायक तूच अनंता सिद्धिविनायक तूच अनंता शिवात्मजा मंगला शिवात्मजा मंगला सिंदूरबदना विद्याधीशा सिंदूरबदना विद्याधीशा गणाधिपा वत्सला तूच ईश्वरा सहाय्य करावे तूच ईश्वरा सहाय्य करावे आभव सिंधुराया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया प्रथम तुला वंदितो गजवदना तव रूप मनोहर गजवदना तव रूप मनोहर रूप मनोहर गजवदना तव गजवदना तव रूप मनोहर गजवदना तव रूप मनोहर शुक्लांबर शिवसुता शुक्लांबर शिवसुता चिंतामणि तू अष्टविनायक चिंतामणि तू
वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप
खरं तर या स्वरांनी वैभव आणि गौरव आणि दीप्ती इथे बसलेले आहेत. हे तिघेही भावंड आहेत आणि मला असं वाटतं इतक्या शुद्ध स्वरांनी खरं तर एक संगीतमय भावपूर्ण श्रद्धांजली काळेसाहेबांना या ठिकाणी दिली असं जाणवतं. त्याबद्दल मी खूप खूप ऋणी आहे तुम्हा सगळ्या कलावंतांचा. आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं आपल्या सातारा जिल्ह्यातून हा जो प्रवास सुरू झाला आणि तिथून पुढे अनेक कामं अनेक गोष्टी काळेसाहेबांच्या माध्यमातून घडत गेल्या. इथे जेवढी मंडळी उपस्थित आहे त्या प्रत्येकाला आपल्यातला एक मित्र हरवून गेल्याची भावना जरूर जरूर या ठिकाणी असणार हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण तरीसुद्धा मला असं वाटतं की थोडंसं शाब्दिक काहीतरी आता मांडूया. हा प्रवास जो सगळा होता म्हणजे मला काही ठळक गोष्टी ज्या आठवतात की आज त्यांच्या माध्यमातून इतकी माणसं जोडली गेली. दोन संस्था मला वाटतं काम करतात ज्येष्ठ नागरिकांच्या. एक महाराष्ट्र लेवलवर जी आहे फेस्कॉम, त्या फेस्कॉमचे किंवा इंटरनॅशनल लेवलवर भारताच्या लेवलवर जी संस्था आहे त्याच्या ज्या कॉन्फरन्स आहेत त्या सगळ्या कॉन्फरन्सना माझे सगळे ज्येष्ठ नागरिक मित्र गेले पाहिजे ही कायम भावना. ज्येष्ठ नागरिक संघामध्ये जर कोणाचा वाढदिवस असेल, कोणाला काही सत्कार करायचा असेल, सन्मान करायचा असेल तर सारखा त्याला फोन करणं. आणि कधी कधी काळेसाहेबांवर जर कोणी चिडलं तर ते लगेच रिॲक्ट होत नसत. ते आपल्या जवळच्या मित्राला त्याच्याबद्दल सांगत, पण जो माणूस रागावलाय त्याच्यावर कधीच काळेदादा चिडत नसत. आणि मला तरी असं वाटतं की आजच्या या शोक सभेच्या निमित्तानं इथे भाऊ भापकर आपली ही उपस्थिती आहे. मी आपलं खूप खूप धन्यवाद देईन काळे परिवाराच्या वतीनं. एक मित्रासाठी झगडणारा, अडीअडचणीत असलेल्यांना मदत करणारा तुम्हा सगळ्यांचा मित्र, या सगळ्यांचा आधारवड हरपल्याची भावना आज आपल्या मनात आहे. पण तरीसुद्धा मला असं वाटतं काही मनोगत आपण घेणार आहोत. मी प्रत्येक मनोगत व्यक्त करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना आपल्या सगळ्यांना विनंती करेन की साधारण एक आपण वेळेचंही बंधन पाळून 3 ते 4 मिनिटाचं मनोगत आपलं व्यक्त करावं अशी आपणास विनंती. सगळ्यात सुरुवातीला मी काळेदादांचे चिरंजीव अर्थात श्री प्रवीण काळे यांना विनंती करतो. आपण MSCBच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, एक इंजिनियर या पदावर आपण कार्यरत आहात आणि आपण सगळ्यात सुरुवातीला दादांबद्दल आम्हाला सांगावं. नमस्कार. आज मी आपणासमोर उभा आहे माझे पप्पा कैलासवासी तुळशीराम मारुती काळे यांच्याविषयी मनोगत व्यक्त करण्यासाठी. तर मी थोडा भावनाविवश झालोय. पूर्णपणे मी जे लिहून आणले तेच तुमच्या समोर उद्धृत करतोय आणि काही थोडंसं कुणाचा उल्लेख जर का राहून गेला असेल तर पहिलीच क्षमा मागतो. तर माझे पप्पा कैलासवासी तुळशीराम मारुती काळे यांच्याविषयी मी तुम्हाला थोडंसं सांगणार आहे. समोर बसलेले सर्व मान्यवर नमस्कार. माझे नाव प्रवीण तुळशीराम काळे, पप्पांचा द्वितीय चिरंजीव. सध्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून MSCB मध्ये कार्यरत असतो. माझे पप्पा काही तुळशीराम मारुती काळे हे दिनांक 1 नोव्हेंबर 2021 रोजी आपल्या सर्वांना सोडून गेले. दुर्दैवाने त्याच दिवशी माझा जन्मदिवसही होता. पप्पाने जातानाही माझ्या व्यक्तिगत आयुष्यात सदैव स्मरणात राहील
अशी ही मला भेट देऊन गेले. असो, पप्पांच्या जाण्याच्या निमित्ताने आपल्या सर्वांचा शोक आवेग व्यक्त करण्यास आज पुन्हा आपण एकत्र जमलो आहोत. पप्पांच्या जाण्याने जी आमच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे, त्याच स्वरूपात आपल्या ज्येष्ठ परिवारांमध्येही ती शोककळा पसरून गेली आहे. त्या आवेगाला वाट करून देण्यासाठी आपण जमलो आहोत. पप्पांचं जाणं ही पोकळी भरून न येण्यासारखी व पूर्णतः तुम्हा आम्हाला सदैव विजनवासात घेऊन जाणार आहे. त्या विजनवासातून बाहेर येण्यासाठी तुम्ही आम्हाला व आम्ही तुम्हाला आधार देत बाहेर पडण्यासाठी इथे एकत्र आलो आहोत. या एकाच लाईनमध्ये पप्पांचं जाणं अधोरेखित करतो की पप्पांनी त्यांच्या आयुष्याचं सोनं केलं व त्यांच्या जाण्यानेही सोनं झालं. कारण पप्पा जगलेच त्या सोन्याच्या व सूर्याच्या तळपत्या चकाकीने व गेलेही त्याच लौकिकाने, एवढ्या प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने. आम्हाला अभिमान आहे त्यांचा, आम्ही त्यांची मुले आहोत म्हणून. अगदी प्रचंड हलाखीच्या परिस्थितीतही 27 जुलै 1937 रोजी जन्मलेले पप्पा दारिद्र्यात शिक्षण घेऊन शिक्षण पूर्ण करून सरकारी अधिकारी झालेले पप्पा आणि आम्हाला आठवते त्या काळापासून अगदी संयत निगर्वी स्वरूपात जीवनाला सामोरे जाऊन आयुष्याच्या मध्यकाळी एक यशस्वी पुत्र, कर्तृत्ववान पती आणि आदरणीय पिता म्हणून ओळखले जाऊ लागले. कुठलीही आर्थिक सामाजिक झळ पोचू न देता पूर्ण शिक्षण, उच्च शिक्षण आम्हाला देऊन आम्हा सर्व भावंडांना सुस्थितीत पोचवून एका उंचीवर नेऊन ठेवलेले. त्यामुळे पप्पांची उतराई आम्ही भावंड कधी करू शकणार नाही. ना त्यांनी या संपूर्ण आयुष्यात कुठले व्यसन केले, ना कुठले स्वतःचे छंद. पण एक यशस्वी आयुष्य काय असते याचे उदाहरण ते आमच्या समोर ठेवून गेले. आम्हाला जीवनाच्या राडगाड्यात त्यांनी पदोपदी मदत केलेली. आमची शिक्षण, नोकरी, लग्न, प्रपंच या सगळ्यात त्यांनी आम्हाला मोलाची मदत केलेली. त्यांच्या नातवंडावर सदैव प्रेम, माया यांचा वर्षाव केलेला. एवढ्या मोठ्या सरकारी विभागात उच्च पदावर राहूनही आयुष्यात कुठले व्यसन न करता एक समरसून आयुष्य व प्रवास त्यांनी केला व या त्यांच्या प्रवासास व आयुष्यास आम्ही सलाम व वंदन करतो. पप्पा रिटायर होऊन 25 वर्ष झाली आणि आम्ही 22 वर्षापूर्वी सानपाड्यात त्यांच्या छत्रछायेखाली एकत्र कुटुंब म्हणून राहावयास आलो. ही त्यांची उत्तरार्धातील षटकं फार सामान्यपणे ते खेळतील असे वाटले, पण त्यांच्या आयुष्यात एका नव्या प्रवाहाची सुरुवात होऊ घातली होती. येथे सानपाडा स्थित ज्येष्ठांच्या सहवासात आल्यानंतर त्यांचं उत्तर आयुष्य हे एक विलोभनीय ठेवा म्हणून आम्ही जतन करून ठेवलं आहे. सरकारी निवृत्त अधिकारी म्हणून साचेबद्ध आयुष्य ते जगले नाही. ते आयुष्यात तुम्हा सगळ्यांसोबत खेळले, बागडले, अगदी अनिर्बंध आयुष्य या उतार वयातही ते जगले. त्यांचं व्यक्तिगत आयुष्य कधी सार्वजनिक झालं हे आम्हालाही कळलं नाही. या उतार वयातही त्यांनी ज्येष्ठ नागरिक म्हणून निस्वार्थ कार्य केले, ते अविस्मरणीय. त्यात त्यांनी त्यांचे कधी वय पाहिले नाही, आपल्या स्वतःच्या खिशातून चाललेला कधी पैसा पाहिला नाही. आपले विरंगुळा केंद्राचे संस्थापक सदस्य म्हणून शेजारी काकांच्या सहकार्याने त्यांनी उभे केले. काजरोळकर काका, कदम काका, सुनील छाजेड साहेब, अनिल छाजेड साहेब, पारपिल्लेवर साहेब व आपण इतर सर्व यांच्या मदतीने गेली 10 वर्ष पप्पांनी अध्यक्ष म्हणून यशस्वी कारकीर्द काढली व आजही ते त्या पदावर जीवनाचा प्रवास संपवून गेले. त्यांनी समाजाची उतराई म्हणून व समाजाचे देणे आहे या दृष्टीने पाहिले. म्हणून माय पापा हिरो असेच ते शेवटपर्यंत जगले. पुढे त्याच स्मरणात ते आपल्या सर्वांमध्ये जिवंत राहणार आहेत. तुम्ही ज्येष्ठ मंडळींनी, समाजातील विविध मान्यवरांनी जी मुलाची मदत माझ्या पप्पांना व परिवाराला दिली त्याचे आम्ही सदैव ऋणी राहू व पप्पांना याच भावनेने व तळमळीने आदरांजली अर्पण करूया. त्यांच्या मुक्तीच्या प्रवासास गती मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना करूया. आपण इथे शोकसभेस पप्पांना आदरांजली वाहण्यास उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो व इथेच थांबतो. धन्यवाद. शेवटी पप्पांनी एक संवाद मायाशी केलेल्या ऑडिओरूपी संवादास दिलेले उत्तर त्यांचा आशीर्वाद म्हणून मी घेतो आणि ते आपणासमोर प्रस्तुत करतो. तर आपण त्याचा
त्या संवादाची प्रत्येक गावा ही विनंती. माझ्याशी ऑडिओ रूपी शेवटचा संवाद. प्रवीण, हॅलो प्रवीण, काय तू बोललास मला तेव्हा माझं हृदय भरून आलं रे मला. तू एवढा माझ्यासाठी बोललास की मी काहीच नाही केलं, माझं कर्तव्य केलं. मी कुणासाठी आणि मुलासाठीच मी हे कर्तव्य करत आलो. मला तुम्ही चांगली मुलं भेटलात आणि माझं आयुष्य त्यामुळं वाढलं हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळं मी सुखी आहोत. इतर पालकापेक्षा मी भयंकर सुखी आहोत. तुमच्या सहकार्यामुळं मी ते तुमच्याबरोबर सहकार्याने इथं राहतो आणि आनंदाने राहतो. आणि असे मुलं पण भेटणार नाही की मला सहकारी असे सहकार्य करणारी कुठलीच मुलं भेटणार नाही. असे तुम्ही मला सहकार्य करता. ज्यावेळी मी आजारी पडलो त्यावेळेस तू किती 8 दिवस राहणार काढून आणि घरचा ते पलंग आणून तिथं ठेवलं आहे परमनंटमध्ये. किती तुझी आमच्या आईवडिलासाठी वेळ काढतो, टाईम देतो. किती वेळात वेळ काढून वेळ भेटून जातोस. त्यामुळे मला किती आदराने आपुलकी वाटते तुमच्याबद्दल. मुलं ती माझी मुलं किती माझ्यासाठी काय काय करतात मी त्या जगाला सांगतो आणि त्याबद्दल मी तुझा आभार मानतो. पप्पा, तुम्ही आमच्यासोबत आहात आणि हाच आशीर्वाद घेऊन आमचं उत्तर आयुष्य असंच तुमच्या शिवाय तुमच्यासोबत आम्ही काढणार आहोत. धन्यवाद पप्पा, आभारी आहे. मी आलेल्या पाहुण्यांचं धन्यवाद देईन. खूपच भावनिक असा क्षण होता आणि आपल्या वडिलांबरोबर शेवटचं असं बोलणं व्हावं हे किती भाग्याचं लक्षण आहे प्रवीणजी, की तुम्हाला तुळशीराम काळेदादांसारखे वडील तुम्हाला लाभले आणि त्यांनी किती कौतुक केलं तुमचं. यात आई आहे ना मी आल्यापासून ह्या रडतात आहे, तर तुम्ही प्लीज थोडं थांबा रडायचं. आणि मला असं वाटतं की खूप मोठी व्यक्ती, खूप मोठं मन, अशा बऱ्याच गोष्टी घेऊन काळेसाहेब आमच्या बरोबर जगले. मी पुढचं एक छोटंसं मनोगत, खरं तर हा कार्यक्रम पण खूप सुंदर आहे. आपण एकदम मी शाब्दिक का होईना निकम साहेबांना धन्यवाद देईन की आपण वेळात वेळ काढून या शोक सभेला आपण उपस्थित आहात. आणि यानंतर मी 1-2 मनोगत घेईन आणि सांगीतिक आपण श्रद्धांजलीही इथे अर्पण करूया. मी इथे आमंत्रित करतो मानव कल्याण सेवा संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक संघाशी संबंधित असणारे त्याचे सदस्य आणि हरियाली ट्रस्टचे आदरणीय मारुती नाना कदम या ठिकाणी उपस्थित आहेत. मारुतीजी, आपण आपली श्रद्धांजली अर्पण करावी. थोडं गंभीर वातावरण तयार झालेलं आहे. खरोखर भावनिक क्षण होता. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत. तुकाराम मारुती काळे एवढा जीवनाचा प्रवास करून 1 नोव्हेंबर रोजी त्यांचं देहावसान झालं. त्यांच्या स्वभावामध्ये, व्यक्तिमत्वामध्ये अनेक प्रकारचे पैलू होते. त्यांचं जे व्यक्तिमत्व घडलं ते अनेक पैलून घडलेलं आहे. त्यामध्ये त्यांची कुशाग्र बुद्धी होती, सुंदर अक्षर होतं, ते कुटुंबवत्सल होते, अतिउत्साही होते, लोकप्रिय होते, निर्व्यसनी होते. त्यांच्या चिरंजीवानी दोन्ही वेळ त्यांच्या 10 मिनिटाच्या भाषणामध्ये उल्लेख केला. खरोखर असा निर्व्यसनी माणूस भेटणार नाही. उत्तम नजर होती शेवटपर्यंत, चष्मा नव्हता त्यांना, प्रेमळ स्वभाव होता, हेल्पिंग नेचर होतं, समाजप्रिय होते. असे अनेक पैलू असणाऱ्या व्यक्तिमत्वाला आपण मुकलेलं आहे. ते आज आपल्यात नाही. त्यामुळे हे अशा प्रकारच्या गंभीर वातावरणामध्ये आपण श्रद्धांजली वाहतो. त्या प्रत्येक पैलूबद्दल मला 2-2 वाक्य बोलायचं आहे.
त्यांची जी कुशाग्र बुद्धी होती. आज ज्येष्ठ नागरिक संघामध्ये जवळजवळ 3000 मेंबर आहेत. ते एकच उदाहरण देतो. प्रत्येक मेंबरचा पत्ता आणि नाव त्यांना तोंडपाठ होतं. अशा प्रकारची कुशाग्र बुद्धी या वयामध्ये फार कमी लोकांकडे असते. सुंदर अक्षर होतं. याचं जर उदाहरण बघायचं असेल, जर कुणी जर पाहिलं नसेल तर ज्येष्ठ नागरिक संघाचं रेकॉर्ड आणि त्यामध्ये अध्यक्ष या नात्याने मारलेले रिमार्क जर पाहिले तर त्यांचं अक्षर किती सुंदर होतं, मोठ्यासारखं होतं याची प्रचिती तुम्हाला येईल. ते कुटुंबोत्सव होते. हे समोर बसलेलं कुटुंब पाहिल्यानंतरच तुम्हाला लक्षात येईल की त्यांची जी 2 मुलं उच्च शिक्षण घेऊन चांगले सुस्थितीत आहेत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. ते अति उत्साही होते. देश पातळीवरचे अधिवेशन असो, ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हा पातळीवरचं अधिवेशन असो, 1 दिवसाची ट्रीप असो, कुठेही छोटे मोठे कॅम्प असो, मेडिकल कॅम्प असो, ह्या व्यक्ती सर्वांच्या पुढे अति उत्साहानं हिरिरीनं भाग घेणार आणि सर्वांच्या अगोदर ते हजेरी लावत होते. हे त्यांचा जो उत्साह होता हा वाखाणण्यासारखा होता. ज्येष्ठ नागरिकांमध्ये अशा प्रकारचा उत्साह मी फार कमी लोकांमध्ये पाहतो. ते लोकप्रिय होते. काळे साहेब हे कधीच एकटे नव्हते. काळे साहेब उभे राहिले, त्यांच्या समोर 4-2 मंडळी गप्पा मारत उभे असलेले मी नेहमी पाहत आलो. घरातून बाहेर पडल्यानंतर ज्येष्ठ नागरिक संघापर्यंत पोहोचायला त्यांना जवळजवळ 40 ते 45 मिनिटं लागली. घरातून फोन आला कोणाला, पदाधिकाऱ्यांना, आणि काळे साहेब पोचले का, तर अजून नाही पोचले. घरातून बाहेर पडल्यानंतर प्रत्येकाला नमस्कार करत, गप्पा मारत, गार्डन पर्यंत येईपर्यंत 100 लोकांशी तरी त्यांचं बोलणं होत असे. म्हणून ते एक प्रकारे लोकप्रिय होते आणि चांगल्या विचाराचे होते. त्यांच्या चिरंजीवाने सांगितलं ते निर्व्यसनी होते. त्यांना कोणत्याही प्रकारचं व्यसन नव्हतं. फक्त चहा पिताना मी त्यांना पाहत होतो, नाही तर त्यांना कोणत्याही प्रकारचं व्यसन कधीही त्यांनी वाईन किंवा गुटखा तंबाखू शिवलेली नाही. आणि यामुळे 85 वर्षाचं लाईफ हे जगले निरोगी आणि 86 वर्ष रनिंग होतं. त्याचबरोबर ही जी मंडळी जी आहे आता निरोगी समोर, हे जे कुटुंब आहे त्याची प्रचिती त्याचमुळे येते की ही निर्व्यसनी आहे. ही सर्व मंडळी निर्व्यसनी आहे. मी पाहतो म्हणूनच ही मंडळी चांगल्या सुस्थितीत आहेत, प्रगती केलेली आहे. उत्तम नजर होती ती सांगितलं जाय, त्यांना अजिबात चष्मा नव्हता. अशी मंडळी फार कमी मिळतात. प्रेमळ स्वभाव. प्रवीण साहेबांनी सांगितलं की नातोंडावर किती प्रेम करतात, आणि नातोंडावरच काय प्रवीण साहेब आमच्यावरही प्रेम करतात. प्रत्येक माणसावर प्रेम करतो. कोणताही विषय प्रेमाने हाताळण्याची त्यांची हातोटी होती. हेल्पिंग नेचर होतं. मदत करणं हा त्यांचा स्वभाव होता. मग ते वैयक्तिक असो, सामाजिक असो, मदत करणं हे त्यांचं काम होतं. मग सांगितलं प्रवीण साहेबांनी, त्याने कधी पैशाचाही विचार केला नाही. सहचार्याने सांगायचं, अरे चेकबुक घेऊन ये, कोण आले बघ, चेक लिहून द्यायचा. अशा पद्धतीचं त्यांनी नेहमी हेल्पिंग नेचर ठेवलं. वैयक्तिक पातळीवरती सुद्धा अनेक प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत. मलाही माझ्या बाबतीत तसा मला अनुभव आलेला आहे आणि परिस्थिती आलेली आहे. ते समाजप्रिय होते. सामाजिक कार्यासाठी सानपाड्यामध्ये कोणतंही जर कार्य असेल तर काळे साहेबांना पहिलं निमंत्रण होतं. म्हणून ते समाजप्रिय होते, म्हणूनच त्यांना निमंत्रण होतं. समाजाचे काम करत होते म्हणूनच त्यांना निमंत्रण येत होतं. असे आपले काळे साहेब आपल्यामध्ये नाही आहेत. म्हणून असे विविध प्रकारचे पैलू असलेली व्यक्ती आज आपल्यात नाही, असं आम्हाला अतीव दुःख होतं. म्हणून मी मानव कल्याण सेवा संस्थाच्या ट्रस्टी म्हणून, हरेली लोककल्याण सेवा समितीचे संस्थापक म्हणून आणि ज्येष्ठ नागरिक संघाच्या कमिटीचा मेंबर म्हणून मी त्यांना श्रद्धांजली वाहतो. आणि हे सर्व कमिटी मेंबर त्या फॅमिलीबरोबर त्यांच्या दुःखात सहभागी आहेत.
मी शेवटी अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो की काळे साहेबांना चिरशांती लाभो ही मी परमेश्वराजवळ आपल्या वतीने कळकळीची विनंती करतो. या ठिकाणी फेस्कॉमचे सन्माननीय पदाधिकारी आदरणीय विजय औंधे सर उपस्थित आहेत. औंधे सर, आपलं खूप खूप धन्यवाद. आपण आज वेळ दिला, या शोकसभेला उपस्थित आहात. आपल्यासमोर श्रद्धांजली अर्पित करते. उपस्थित बंधू भगिनींनो आणि काळे कुटुंबियातील सर्व व्यक्ती, मला आज वाईट वाटतं आहे की माझ्या मनातल्या सगळ्या भावना काळेसाहेबांबद्दलच्या थोड्या वेळात व्यक्त करणं खूप मला कठीण झालं आहे. काळेसाहेबांबद्दल किती बोलावं, काय बोलावं आणि किती लिहावं, ह्या मनात माझ्या त्यांच्या गेल्यानंतर मला खूप वेगळं वादळ निर्माण झालं. अनेक काळा गेल्या ह्याच्या वर्षात फेस्कॉममध्ये काम करताना, त्यांच्या संस्थेबरोबर काम करताना त्यांच्याशी संपर्क आला आणि त्यांच्या आयुष्यातले, त्यांच्या वागण्यातले पैलू मी घेण्याचा प्रयत्न करत होतो. वागावं कसं काळेसाहेबांसारखं, बोलावं कसं काळेसाहेबांसारखं, व्यक्तींशी संबंध कसे ठेवावे काळेसाहेबांसारखे, हे करता करता हे शिकणं माझं अपुरं राहिलं आणि काळेसाहेब बदलून गेले. काळेसाहेबांची भेट फोनवर माझी व्हायची. शेवटचा फोन मला आठवतोय, आपण भेटूया. त्यांना आपल्या ज्येष्ठ नागरिक संघाची काळजी होती. औंधे साहेब हे आपलं संघ कधी सुरू होणार, काम कधी सुरू होणार, आमचे मेंबर्स खूप एकटे राहतात हो, त्यांच्यासाठी काहीतरी करार होतं. आणि मी म्हटलं आपण लवकरात लवकर सगळे संघ सुरू करू, परत काम सुरू होईल, तुम्ही लवकर बरा व्हा. आणि शेवटचा त्यांचा आवाज ऐकल्यानंतर काही काळानंतर मला घरच्या लोकांना मला कळलं आणि मला खूप वाईट वाटलं की आता हा आवाज, हा चेहरा, ही उमेद माझ्या पुढे एकदा कोण घेणार. ज्येष्ठ नागरिक संघासाठी त्यांनी काम केलं आहे, खूप काम केलं आहे, अनेक व्यक्तींसाठी काम केलं आहे, घरच्यांसाठी काम केलं आहे. मुलांचं तर आपण हे बघितलं, बरोबर बघितलं. मुलांना तुमचे वडील खूप फार मोठे होते. तुमच्या वडिलांसारखे वडील मिळणं फार भाग्याचं आहे. आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर मी बोलायचो तेव्हा मुलांनो मला ते म्हणायचे की औंधे साहेब, माझी मुलं इतके सोन्यासारखी आहेत, माझ्या मुली सोन्यासारखी आहेत, मला माझी पत्नी सोन्यासारखी, मला कुठलंही दुःख नाही आहे, माझ्या दुःखाला कुठलंही नाही आहे. असा प्रकारचा माणूस आपल्यातून गेला आहे. खूप बोलायचं आहे, बोलणारे पण पुष्कळ आहेत. त्यामुळे फेस्कॉमतर्फे, महाराष्ट्र फेस्कॉमतर्फे मी त्यांना आदरांजली वाहतो. मनातल्या भावना आहेत त्या तशाच दडपून ठेवतो. पण मला ही आजची सभा वेगळ्या प्रकारची वाटली. ही आदरांजलीची म्युझिकची आदरांजली दिली, खूप चांगली गोष्ट केली, वेगळा पायंडा पाडला. आपल्या सगळ्यांना मना भावना आहेत, पण म्युझिकमधून भावना देणं हे फार नवीन आहे आणि ते आपण खरंच सगळीकडे बघायला पाहिजे. आता कुटुंबियांना मी विनंती करतो आणि ज्येष्ठ नागरिक संघातल्या लोकांना विनंती करतो की काळेसाहेब गेले हे खरं नाही आहे. काळेसाहेब आपल्यामध्येच आहेत. त्यांच्या आठवणी, त्यांचे शब्द, त्यांचं लिखित कार्य आपल्याजवळ आहे आणि ते बरोबर घेऊन आपण जायचं आहे. त्यामुळे ते कधी गेलेले नाही आहेत, ते आपल्याबरोबरच आहेत. धन्यवाद. मला इथे बोलून मला बोलायला परवानगी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय. फक्त आणखी एक मनोगत या ठिकाणी घेण्याची, म्हणजे आपण घेऊया त्याची आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि त्यानंतर आपण सांगीतिक श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करू. पण एक गोष्ट आठवते की 2500 वर्षापूर्वी तथागतांनी जेव्हा त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्यांना जे ज्ञान मिळालं ते लोकांना सांगण्यासाठी ते उत्सुक होते. आणि आपल्या पहिल्या 5 शिष्यांना तथागतांनी असं सांगितलं की अकुशल कर्म केल्यानं अकुशल होतं आणि कुशल कर्म केल्यानं कुशल होतं. हा जीवनाचा सगळ्यात पहिला सिद्धांत, पहिली देसना दिली. आणि मला असं वाटतं की तुळशीराम काळेदादांनी यांच्या आयुष्यात इतकं पुण्य केलं
त्या पुण्याचं कदाचित हे फळ आहे की इतक्या मोठ्या संख्येनं आज या शोकसभेला इथे लोक उपस्थित आहेत आणि त्यांच्याबरोबरचा प्रवास आपल्या सगळ्यांसमोर ते या ठिकाणी सांगत आहेत. मी फेस्कॉमचे मुंबईचे विद्यमान सन्माननीय शरदजी डिसोलकर यांना विनंती करेन की आपण इथे यावं आणि काळेसाहेबांना आपल्या शब्दातनं भावपूर्ण श्रद्धांजली आपण अर्पण करावी. माननीय श्री शरद डिसोलकर सर. आता ओंबे साहेबांनी काळेसाहेबांबद्दल परत सांगितलेलं आहे आणि ते सगळं खरं आहे. काळेसाहेबांचं आमच्या मुंबई प्रादेशिक विभागाचा अध्यक्ष आहे आणि सतत मला त्यांच्याशी काही ना काही कारणाने संबंध आहेत. मी जेव्हा म्हणजे त्यांचा संघ एवढा कोऑपरेटिव्ह होता की काही कसलीही आम्ही हे म्हणजे विनंती केली त्यांना की हे असं करायचं आहे किंवा कुठलं आंदोलन करायचं आहे की तुमच्या लोकांना पाठवा, ते कधी लगेच तयार व्हायचे. आणि आमच्या मुंबई प्रादेशिक विभागाशी त्यांचे इतके चांगले संबंध होते की कधी आम्ही हक्काने त्यांना सांगतो असं काय साहेब इकडे असं आंदोलन आहे, एवढी माणसं यायला पाहिजे, तर ते तसं हे करायचं. किंवा काही इव्हन त्यांचे आमचे नेहमीचे वर्गणी किंवा काही इतकं प्रत्येक गोष्ट अगदी वेळेवर करायची ते. त्याच्याबद्दल म्हणजे त्यांच्या आठवणी बऱ्याच सांगण्यासारख्या आहेत. पण मी आता तुमचा प्रोग्राम पण आहे, मी मुंबई प्रादेशिक विभागातर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि इथेच थांबतो. थँक्यू. खरं तर काळेसाहेबांबद्दल मनोगत व्यक्त करणारी, श्रद्धांजली अर्पण करणारी खूप लोक उत्सुक आहेत याची जाण आहे. पण तरीसुद्धा मला असं वाटतं की एक गाणं आपण या ठिकाणी घेऊया की आणखीन एक मनोगत घेऊया, एखादं आपल्या सगळ्यांच्या अनुमती असेल. गीत रामायण अतिशय सुंदर या सिच्युएशनला अनुरूप असलेलं असे गीत आपल्यासमोर सादर करतं आणि त्यातली प्रत्येक शब्द, प्रत्येक कडवं जर तुम्ही या सिच्युएशनला म्हणजे जोडून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की हे किती अनुरूप आहे. सो कृपया आपण ऐकूया. खरं तर खूप कंठ दाटून आलाय आणि गायला होईल की नाही माहीत नाही, काही चुकलं तर क्षमा करा. दैव जात दुखे भरता, दैव जात दुखे भरता, दोषना कुणाचा पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा दोषना कुणाचा पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा दोषना कुणाचा.
तेव्हाची ही सिच्युएशन आहे, तेव्हाचा हा प्रसंग आणि तेव्हा प्रभू श्री रामांना कथन केलेली ही वर्णन आहे पूर्ण. गदिमांनी खूप सुंदर पद्धतीने लिहिलंय. शब्द शब्द ऐका. तात स्वर्गवासी झाले बंधू येवनात, अतर्क्य न झाले काही जरी अकस्मात. मरण कल्पनेसी थांबे तर्क जाणत्यांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. जरा मरण यातून सुटला ओढ प्राणी जात, जरा मरण यातून सुटला ओढ प्राणी जात. दुःख मुक्त जगला कारे कोणी जीवनात, वर्धमानात आपल्या आयुष्यात कोणी जी लोक येतात ती कधी आपल्यापासून दूर जातील हे सांगू शकत नाही आपण. एक सुंदर कडवं आहे. पाण्यात जेव्हा दोन लाकडं एकत्र भेटतात परत त्यांची भेट होईल की नाही हे सांगू शकत नाही. लक्षपूर्वक ऐका. दोन ओढ्यांची होते सागरात भेट, दोन ओढ्यांची होते सागरात भेट. एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ, क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. नको सुधारू आता ऊस लोचनास, नको सुधारू आता ऊस लोचनास. तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास. अयोध्येत होतो राजा रंक मी बनीचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. अत्यंत मार्मिक अशा शब्दात इथे कथन झालेलं आहे. आपलं खूप खूप धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाला आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलो तुमचा. आणि यानंतर मी
पुढचं मनोगत आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आम्हा सगळ्यांना परिचित आपल्या सांगपड्यातलं एक सुंदर असं व्यक्तिमत्व अर्थात भगवान शेजाळे साहेब यांना विनंती करेन की आपण इथे यावं आणि तुळशीराम काळेसाहेब यांच्या सोबतचा आपला प्रवास नक्कीच काही वर्षांचा असणार आहे. त्याबद्दल आपण आपलं मनोगत या ठिकाणी मांडावं. धन्यवाद. नमस्कार. तुमचे माझे काळे तुम्हा काळे. खूप मोठा माणूस. 2004 साली त्यांची आणि माझी ओळख झाली. आमच्या सांगपाड्याचे त्यावेळेचे नगरसेवक माननीय पाटील साहेब यांनी एक आदर्श सामाजिक संस्था या सांगपाड्यामध्ये स्थापन केली होती आणि त्यांचा असा विचार होता की सांगपाड्यातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना आपण एकत्र बोलवून त्यांचा त्या आदर्श सहकारी संस्थेमार्फत एक आपण कार्यक्रम करूया आणि त्यांचा सत्कार करूया. नवीनच सांगपाडा वस्ती झाली होती आणि तसे ज्येष्ठ नागरिक सांगपाड्यामध्ये बरेच होते आणि माझी सगळ्यांची ओळख असणं तसं जरा कठीण होतं. तेव्हा एका मित्राची मी साथ घेतली. त्याच्याकडे एक बाईक होती आणि आम्ही घरोघरो फिरलो. त्याच्यामध्ये त्यांचं नाव प्रवीणच होतं आणि त्यांनी काळेसाहेबांच्या घरासमोर ती स्कूटर उभा केली आणि त्यांचा माझा परिचय झाला आणि त्याच्यानंतर ते माझ्या पाठीमागे सावलीसारखे उभा राहिले आणि प्रत्येक कार्यात तुम्ही ठाण्याला ओळखपत्र काढून घेण्यासाठी किंवा महापालिकेमध्ये काय काम असेल तिथे इतर ठिकाणी कुठेही ते माझ्याबरोबर असत आणि आमच्या दोघांबरोबर एक लाड्या नावाचे ग्रस्त होते. आम्ही 3 लोक होतो. त्या 3 लोकांनी त्या सांगपाड्या ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप मेहनत केले आणि प्रत्येक घराघरामध्ये जाऊन एकही नया पैसा घेता आम्ही सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र त्यावेळेला आम्ही दिलेले. तर हे सगळं कार्य करताना त्यांचं मला खूप चांगलं सहकार्य मिळालं. आता त्यांच्या स्वभावाबद्दल किंवा त्यांच्या कुटुंबाबद्दल जी काही माहिती होती ती माझ्या अगोदरच्या व्यक्तींनी सगळ्यांनी ती सांगितलेली आहेत आणि ती तंतोतंत खरी आहेत. मला एकच वाईट वाटतं आहे की मित्राचं हे नातं खूप चांगलं असतं. आईवडिलांचं आता मुलांचं नातं असतं किंवा बहिणीभावांचं नातं असतं किंवा इतर कुठलीही नाते असतील पण मित्राचं नातं हे श्रेष्ठ असतं आणि त्याचं प्रतीक म्हणजे श्रीकृष्ण आणि श्रीराम. तर त्यांनी मित्र म्हणून माझ्याशी खूप प्रेमाने आणि ज्येष्ठ नागरिकाच्या कार्यामध्ये त्यांनी मला खूप मोलाची मदत केली. जर का त्यांची मदत जर मला मिळाली नसती तर ज्येष्ठ नागरिक सांगपाडा या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये तो ज्येष्ठ नागरिक संघ सांगपाडा हा सगळ्यात चांगलं काम करणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये आमच्या ज्येष्ठ नागरिक संघटनेला चांगलं काम करत आहे म्हणून आम्हाला एक प्रशस्तीपत्रक देखील मिळालेले आहे. इथे औंढे साहेब आहेत, डिझोलकर साहेब आहेत. वयाच्या मानाने मला आता नावं आठवत नाहीत, माफ करा. ह्या लोकांनी पण आम्हाला खूप मदत केलेली आहे. यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिकाचा धुरा आणि ज्येष्ठ नागरिकाचं जे कार्य आहे ते नवी मुंबईमध्ये चांगल्या स्थितीत पार पाडण्यासाठी काळेसाहेबांचं मला मोलाचं सहकार्य मिळालं. त्याबद्दल मी आपला धन्यवाद. काळेसाहेबांना शेजाळे कुटुंब परिवारातर्फे मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि त्यांना सद्गती मिळावं, ईश्वर त्यांना त्यांच्या आत्म्याला शांती देवो असे मी प्रार्थना करून मी
माझं भाषण करत आहे. साहेबांना धन्यवाद देतो. असं म्हटलं जातं की या देहामधून चेतनेच्या रूपामध्ये प्राण जेव्हा निघत असतो त्या शेवटची जी घटका असते त्या घटकेमध्ये चित्तामध्ये कोणत्या प्रकारचे भाव तयार होतात याच्यावर ठरतं की ती चेतना इथून पुढे सद्गतीला जाईल, कोणत्या लोकात जाईल हे तेव्हा ठरतं. असं आपण ग्रंथांमध्ये पुस्तकांमध्ये वाचतो. मला असं वाटतं की काळेसाहेब जेव्हा या लोकातून एका वेगळ्या प्रवासाला निघून गेले असतील त्यावेळेस 1000% हे वाटतं आणि हे खरं आहे मित्रांनो की त्यांच्या चेतनेमध्ये खूप चांगले असे संस्कार, त्याचे तरंग निर्माण झाले होते. आणि हे त्या ध्वनिफितीतून आम्हाला ऐकायला मिळालं की त्यांच्या हृदयामध्ये, त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या अंतरंगामध्ये तेव्हा इतके सुंदर एक छानसा झरा जो होता या सुखद चेतनेचा वाहत होता. आणि म्हणून शेजाळे साहेब मला असं वाटतं की त्यांना सद्गती ही जरूर मिळाली असेल आणि पुढच्या प्रवासाला हा प्रवासी आपल्यामधून जरी निघून गेला असेल तरी त्यांचे विचार हे कायम आपल्यासोबत राहतील हे या ठिकाणी ठेवून मी आता विनंती करणार आहे. धन्यवाद. मी विनंती करणार आहे ज्येष्ठ नागरिक संघाचे सन्माननीय सेक्रेटरी पदाचा कार्यभार जे वाहतात ते आर पिल्लेवार सर, दादा आपणाला विनंती आहे की आपण भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी वाहावी.